गोष्टी जन्माला आलेल्या आहेत. हरिश्चंद्र राजा रामायणात गोड चिंतन आलेलं आहे. इथं तर आला विषय म्हणून स्पर्श करून पुढे निघणार आहे. मला सांगायला जे चरित्र आवडतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हरिश्चंद्र राजा स्वप्नात राज्य दान केलं. दुर्वास ऋषींनी परीक्षा घेतली, स्वप्नात आले, राज्य मागून घेतलं आणि 20,000 स्वर्ण मुद्रा द्यायचा शब्द दिलेला. स्वप्नात वचन दिलं, पूर्ण राज्य दान केलं, 20,000 स्वर्ण मुद्रे द्यायचे शब्दही दिला. आणि सकाळी साधू महात्मा दारात उभे आहे. राजे, स्वप्नात तुम्ही राज्य दान केले लक्षात आहे ना? म्हणले हो भगवंता, मी शब्दाला जागणार आहे, कारण हीच वंशावळ आहे, ती खोटं बोलत नाही, एकवचनी दिलेल्या शब्दाला आम्ही जागणारे आहोत. दिलेल्या शब्दाला आम्ही जागणार आहेत. म्हणले काय? राज्यदान दिलंय तुम्ही? म्हणले हो दिलं राज्यदान. पाणी सोडलं, 20,000 मोहरे द्यायचा शब्द दिलेला, तिजोरीकडे जात आहेत माझे राजे. तोपर्यंत साधू महात्म्यानं आवाज दिला, बाबा राजे चाललात कुठं? तुम्हाला 20,000 स्वर्ण मुद्रे द्यायचा शब्द दिलेला ना, 20,000 स्वर्ण मुद्रे देतोय म्हणले. महात्म्यानं सांगितलं, राज्य मला दान केलं, राज्यातली सगळी वस्तू माझी आहे. म्हणले हो. राज्यातली सगळी वस्तू माझी आहे? म्हणले हो. मग तुम्हाला कोणताच अधिकार नाही तिजोरीला हात लावायचा, तुम्हाला स्वर्ण मुद्रे द्यायचे आहेत. काय करावं? धर्म संकट आहे. राजानं सांगितलं, हरिश्चंद्र राजाने, मी शब्द दिलाय ना, मी स्वतः तर स्वतंत्र आहे ना, मी स्वतः विक्रीला उभा राहील, माझ्या बायकोला विक्रीला उभं करतो, माझ्या लेकराला विक्रीला उभं करतो, पण तुम्हाला स्वर्ण मुद्रे देतो म्हणले. आणि काशीच्या बाजारामध्ये वाराणसी मध्ये स्वतः हरिश्चंद्र राजा, त्यांची पत्नी आणि मुलगा रोहिदास, तिघ लोक विक्रीसाठी उभे आहेत. दादा प्रसंग बघा, फक्त दिलेल्या शब्दाला जागणारे लोक आहेत. संदीप दादा साहेब, दिलेल्या शब्दाला जागणारी लोक होती तेव्हा. साधूला दिला ना शब्द, पूर्ण राज्य दान केलं, स्वर्ण मुद्रा द्यायचे आहेत ना, मी स्वतः विक्रीला उभा राहतो, माझ्या बायकोलाही विकतो, माझ्या पोरालाही विकतो, आणि पूर्ण तुम्हाला स्वर्ण मुद्रे देतो, दिलेल्या शब्दाला जागतो. का कृपा करणार नाही माझा जगाचा मालक? का कृपा करणार नाही? आठे ते ज्या नारळ देत त्या बी कथा दिसत नाही. खरं आहे ना? सकाळ भेटजात म्हणा मला कोल्हापुरीतले बी महाराजनीच कथा पाहिजे, रवी किरण बाबाच पाहिजे. जबर दिन पान द्या भरायला देत त्याच उपटी मारत. हरिश्चंद्र राजे स्वतः विक्रीला उभे, पत्नीला उभी केलेली, स्वतःचा पोरगा विक्रीला उभा आहे 5 वर्षाचा रोहिदास. दादा, राजाची राणी होती, सुंदर होती दिसायला, एवढी सुंदर एका बाईनं विकत घेतलं तिला वेश्या व्यवसायासाठी. हो, वेश्या व्यवसायासाठी हरिश्चंद्र राजाच्या पत्नीला एका बाईनं विकत घेतलं. ठरली किंमत दिली, बाईचा हात धरला आणि ती वेश्याबाई घेऊन चालली एका राजाची राणीला. त्या बाजारामध्ये एक कौशिक काका होते, ब्राह्मण होते, ब्राह्मण. त्या कौशिक नावाच्या ब्राह्मणानं बघितलं आणि त्या कौशिक काकानं तारा राणीला आवाज दिला, बेटा तारा, कुठं चाललीस? काका, विक्रीसाठी माझ्या पती उभे आहेत, माझा 5 वर्षाचा रोहित उभा आहे आणि मी सुद्धा उभी होती, पहिलं ग्राहक लागलं ते मला. काका, या बाईनं मला विकत घेतलं, मला जावं लागतंय. काका, बेटा या बाई सोबत जाते? म्हणले हो काका. अरे बेटा, या बाई सोबत जाते, पण तू या बाईला विचारलं का तुला कशासाठी या बाईनं विकत घेतलं? म्हणले काका मला काहीच माहित नाही, फक्त साधू महात्म्याचा दिलेल्या शब्दाला जागायचं, माझ्या पतीनं मला विक्रीला उभं केलंय आणि आम्हाला स्वर्ण पूर्ण करायचे, महात्म्याला द्यायचे, म्हणून आम्ही विक्रीसाठी उभे होत. काका, माझ्या पती देवाचा दिलेला शब्दाला मला जागायचे, मला काही घेणं देणं नाही. तेव्हा कौशिक ब्राह्मणांना सांगितलं, बेटा या बाईनं तुला वेश्या व्यवसायासाठी विकत घेतले. तारा राणीच्या डोळ्यात अश्रू होते. तारा राणीनं 2 हात जोडले. कौशिक काकाला सांगितलं, काका
असली घाणेरडी कामं कधी जीवनात केली नाही काका. हो मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजा काका, पर असल्या संकटातून मला तारा ना काका, काहीतरी पर्याय शोधा ना. एवढी घाणेरडी कामं आम्ही नाही केली हो काका. मी एक राजाची राणी आणि मला एका बाईनं विकत घेतलं, ते पण व्यवसायासाठी काका. अहो मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजा काका, मला वाचवा हो या संकटातून. कौशिक नावाच्या ब्राह्मणाला दया आली. ब्राह्मण काकानं सांगितलं बेटा काळजी करू नको. त्या बाईला सांगितलं ए बाई त्या पोरीचा हात सोड. किती पैसे दिले आहेत मला सांग, तेवढे पैसे घे पण त्या पोरीचा हात सोड म्हणले. दादा ऐका ना, तारा राणीची सोडवणूक करून घेतली. त्या बाईची दिलेली रक्कम त्या बाईला दिली. सोड म्हणले त्या पोरीचा हात. कौशिक काकानं तारा राणीची सोडवणूक करून घेतली. तारा राणीला सांगितलं बेटा तू एक ब्राह्मणाची मुलगी आहे, आता तुला मी विकत घेतलं म्हणून माझी मुलगी म्हणून जगायचे. बरं बेटा ऐक ना, तुझ्याकडे काम लावतो. आपल्याकडे येणाऱ्या साधू संतांची तू पूजा करायची, येणाऱ्या जाणाऱ्यांना जेव घालायचं, तुला माझ्या लेकीसारखं राहायचंय. काका हरकत नाही. कौशिक काकाच्या सोबत तारा राणी जाते. पर जेव्हा बाजारातून तारा राणीला कौशिक काका घेऊन जात आहे, 5 वर्षाच्या रोहिदासानं बघावं आणि 5 वर्षाच्या रोहिदासाच्या डोळ्यात अश्रूया. आवाज दिला आई, आई अगं थांब ना. हरिश्चंद्र राजानं सांगितलं बेटा कुठं कोणाला आवाज देतोय? मायला आवाज देतोय तुझ्या. बेटा तुला तुझ्या मायसोबत जाताना येणार रे. का बेटा विक्रीसाठी तू पण उभा आहे, मी पण उभा आहे, तुझी माय सुद्धा उभी होती. पहिलं ग्राहक लागलं ते तुझ्या मायला. बेटा आपल्याला साधू बाबांना 1000 सुवर्णमुद्रे द्यायचे आहेत. 1000 सुवर्णमुद्रे द्यायचे आहेत बाळा. तू जर का रडला तर ब्राह्मण बाबा घेऊन तर जातील, पर तेवढी रक्कम नाही ना मला मिळणार. मग दिलेला शब्द खोटा ठरेल. माझा बेटा रडू नकोस रे. 5 वर्षाच्या पोराला बाप सांगतोय. आणि महाराज ऐका ना, शुद्ध बीजापोटी फड रसाळ गोमटी. बाप जर का सगळं दान करायला तयार असेल तर त्याच्या पोटी येणारा महात्मा कसा असेल. 5 वर्षाच्या पोरानं त्या बापाला सांगावं बाबा माझी माय जाते, मी माय सोबत जाण्यासाठी रडला नाही बाबा, मला तुमचा शब्द खोटा ठरवायचा नाहीये बाबा. बेटा काहून रडतोय मग? बाबा माझ्या मायला कौशिक बाबा घेऊन जाता. बाजारात विक्रीला तुम्ही पण उभे आहेत, मी पण उभे आहे. पहिलं ग्राहक लागलं ते माझ्या मायला कौशिक बाबा घेऊन चालले. पर बाबा ऐका ना, कौशिक आजोबा घेऊन जातील, मला कोण विकत घेईल मलाही माहिती नाहीये. बाबा माय जाते, जीवनात माझ्या मायचं मला कधी दर्शन होईल? एकदा फक्त एकदा माझ्या मायला डोळे भरून बघायचंय, मायचं दर्शन घेतो ना बाबा. तेवढ्यासाठी मायला आवाज दिला. माय सोबत जाण्यासाठी नाही, तुमचा शब्दही खोटा ठरू देत नाही, पण फक्त जाण्याच्या आधी ना बाबा एकदा माझ्या मायचं दर्शन घ्यायचंय. बाजारातले सगळ्या लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. दादा 5 वर्षाच्या लेकराचं काय प्रेम असेल. बापाचा शब्दही खोटा ठरवायचा नाही, पण जाताना माझी माय मला कधी भेटेल बाबा? शेवटचं डोळे भरून एकदा मायला बघतो, कारण माझी माय मला कधी दिसेल सांगता येत नाही ना बाबा. म्हणून एकदा डोळे भरून मायला बघायचं. 5 वर्षाच्या लेकराला माय कळली दादा. इथं 30-35 वर्षाच्या पोरांना मायबाप कळत नाही. किती मोठी शोकांती का.